तर तुषार दोषींची चौकशी होईल, सत्य बाहेर येईल असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवल्याच्या आदेशावर जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया पाहायला मिळाली। मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की एसपी रजेवर गेलेले आहेत। आता ज्याला जसं वाटतंय त्यांनी त्याचा तसा अर्थ घ्यावा। कोणाला वाटत असेल सक्तीची रजा आहे तर त्यांनी तो सक्तीचा आनंद घ्यावा। कोणाला वाटत असेल की ते रेग्युलर रजेवर गेलेले आहेत त्यांनी तसं समजून घ्यावं। एसपी रजेवर गेलेले आहेत हे सत्य आहे। बाकी मला आपल्याकडूनच माहिती मिळालेली आहे की एसपी रजेवर गेलेले आहेत, ती माहिती घेतल्यानंतर ते खरं आहे। तर मित्रपक्षाला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। अजितदादांची पवारांसोबत चर्चा झाली, त्याला दूरदृष्टी होती असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। एक संघानं राहिलो तर सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा भाजपला मुखवटा फुटला असता, यासाठी एकत्र येण्याची इच्छा दादांनी व्यक्त केली असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं। विचार होता पवार साहेबांच्याकडे ज्यावेळी ही चर्चा झाली तेव्हा त्यांचा दूरदृष्टीपणाचा अभ्यास होता, जो आज प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळतोय। त्यावेळेला आपण काय एकत्र यावं हे दादांच्या मृत्यूनंतर आत्ताची परिस्थिती बघितल्यानंतर खरं गांभीर्याने घ्यावं लागतं की त्यांनी इच्छा एवढ्यासाठी व्यक्त केली होती, जर आम्ही एका संघटनेने राहिलो तर महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो सर्वांना घेऊन असलेला फुगवटा आहे तो फुटल्याशिवाय राहणार नाही। तर एकनाथ खडसेंनी साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन हडपलेली आहे। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या खडसेंवर हा आरोप पाहायला मिळतोय। बेरोजगारांना देशोधडीला लावणं हीच त्यांची वृत्ती असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। महारवतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप प्रकरणामध्ये खडसेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। सहकारी साखर कारखाना सहकार तत्वातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर घेतला, जाधवच्या नावावर घेतला, पार्टनरशिप केली। आज तिथे 3 पत्र पण नाही। किमान 1600-1700 बेरोजगारांना देशोधडी लावून टाकण्याचे यांची वृत्ती आहे। मुक्ताई सहकारी साखर कारखाना संपवून टाकला, हे काय नवीन कारखाना काढतील? यांना बेरोजगारी खऱ्या अर्थाने इथे वाढवायची आहे, मुक्ताईनगरचा विकास करायचा आणि मुक्ताईनगर भकास करायचा आहे। ह्या लोकांना जे आश्वासन दिलं ते हवेत विरलं। बिचाऱ्याची जमीन त्यांच्या घशात गेली तर त्या स्वतःच्या जमिनीसाठी त्यांना भांडावं लागतं, याच्या त्याच्या दारी जावं लागतंय। हा दुर्दैवी बाब आहे। खऱ्या अर्थात सरकारने हे डोक्यात घेऊन योग्य न्याय दिला पाहिजे। तर सोलापूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये नगरसेवकांचा गोंधळ पाहायला मिळाला। शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळालेली आहे। अंदाजपत्रकावरती अमोल शिंदे भाषण करत असताना भाजपाचे नगरसेवक प्रशांत पल्ली मध्येच बोलल्यानं वाद निर्माण झाला। त्यामुळे काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। तर मंत्री बावनकुळेंनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची भेट घेतली। नागपूरच्या कामठी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील नागरी समस्यांवर चर्चा झाली। तसंच या क्षेत्राच्या येरवडा नगर पंचायतीमध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली। स्थानिक रहिवाशांच्या समस्या, मूलभूत सुविधांची उपलब्धता आणि प्रशासकीय कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना यांबाबत बावनकुळे यांनी माहिती दिली।